ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. अध्याय 12वा. जालंधर व कानिफनाथ. जालंधराची इच्छा होती मानव जन्माचे सार्थक करावे. अग्नीने विचारले तेव्हा त्याने तेच सांगितले. तेव्हा अग्नीने त्याला श्री दत्तात्रयांच्या भेटीसाठी नेले. त्यांनी दोघांचे स्वागत केले. अग्नी म्हणाला, दत्त महाराज, माझ्या अंतरंगात शंकराने दग्ध केलेला मदन सूक्ष्म रूपाने अस्तित्वात होता. बृहद्रवा राजाच्या सोमयागात मी ते सूक्ष्म तेज अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह प्रकट केले व त्याचा जो बालक जन्माला तो राजाने वाढविला. तोच हा जालंधर. त्याला मानवी संसार करायचा नाही. आपल्याजवळ त्याला आत्मविद्या शिकविण्यासाठी आणले आहे. दत्तगुरूंनी जालंधराला विचारले, 12 वर्ष मजजवळ राहशील का? मी तुला सर्व ज्ञान देईन. जालंधराने ते मान्य केले व तो तिथेच राहिला. अग्नी निघून गेला. श्री दत्तात्रयांनी त्याला नित्य आपल्या संगतीत ठेवले. सकाळी गंगेत स्नान, विश्वेश्वराचे दर्शन, मग कोल्हापुरात भिक्षा, पांचालेश्वरी भोजन व माहुलगडावर रात्री विश्रांती असा त्यांचा दिनक्रम होता. जालंधर त्यांच्याबरोबरच जाई व कुठेही त्यांच्याबरोबरच जात असे. 12 वर्षांनी तो सर्व ज्ञान संपन्न झाल्यावर त्यांनी दत्त महाराजांनी त्याला सर्व देवतांची दर्शने घडविली. देवांनी त्याला अनेक वर दिले. त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून, हा तुझा पुत्र आता विद्यावान व सिद्ध झाला आहे असे सांगून जालंधराला अग्नीकडे परत दिले. पुढे अग्नीने आणखी 12 वर्ष जालंधराला बद्रिकाश्रमात तपश्चर्या करण्यास ठेवले. ती पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेव, विष्णू व महेश तसेच बद्रीनाथ यांनी त्याचे तप पूर्ण झाल्याचे सांगितले. अग्निपुत्र जालंधर आता जालंधर नाथ झाला. अग्नीला फार संतोष वाटला. त्यावेळी बद्रीनाथाने सर्वांना व विशेषतः जालंधराला उद्देशून म्हटले, ब्रह्मबुद्ध नारायण ऋषी आधीच मनुष्य जन्मात आलेले आहेत, पण ते कोठे आहेत माहीत आहे का? जालंधर म्हणाला, देवा, आम्हाला सांगावे. बद्रीनाथ म्हणाला, ब्रह्मदेवाची सृजनशक्ती पूर्वी स्वर्गातून खाली आली व हिमालयात एक महान दिग्गज निद्रित होता. त्याच्या कानात ते तेज पडले. त्यात प्रबुद्ध नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला व बाल मनुष्यदेह धारण केला. त्याला दिग्गजाच्या कानातून बाहेर काढायचे आहे. ते काम तू कर. तो कानातून बाहेर येईल म्हणून त्याचे नाव कानिफनाथ असे प्रसिद्ध होईल. तू त्याला विद्या दे, तो तुझा शिष्य होय. मग अग्नीने सांगितल्यावरून बद्रीनाथाने दोघांना हिमालयावर संचार करीत असलेला तो मोठा गजराज दाखविला. तो भयंकर होता. चौतारला तर कोणीही त्याच्या पुढे टिकणार नाही. त्याच्या समोर कोणीही टिकू शकत नाही असा तो प्रचंड गजराज होता. जालंधराने दुरूनच त्या हत्तीवर मोहनास्त्र व परशास्त्र योजिले. त्यामुळे तो हत्ती
जागच्या जागी एकाच ठिकाणी खिलून मुकाट्याने उभा राहिला. मग अग्नी, जालंधर व बद्रीनाथ अर्थात शंकर त्याच्याजवळ गेले व त्याला आवाज देऊ लागले, अरे कानिफा, तू नारायणाचा अंश व ब्रह्मदेवाचा पुत्र आहेस. प्रबुद्ध नारायण तूच आहेस. तू बाहेर ये. हे शंकर, हे अग्निदेव व जालंधर म्हणजेच अंतरिक्ष ऋषी तुला बोलावित आहोत. तुझे कार्य, तुझी वाट पाहत आहे. तू आता प्रकट हो, बाहेर ये. तेव्हा हत्तीच्या कानातून एक किशोरवयीन तपस्वी मुलगा बाहेर डोकावून पाहू लागला. त्याला शिव, अग्नी व जालंधर दिसले. त्याने तिथूनच त्यांना नमस्कार केला. मग जालंधराने त्याला खाली उतरून घेतले. शंकर जालंधराला म्हणाला, याला मंत्र दीक्षा व विद्या देणे हे तुझेच काम आहे. अग्नीनेही तसेच सांगितले. तेव्हा जालंधराने त्याच्या कानात बीज मंत्राचा उच्चार केला. तत्काळ कानिफाचे अज्ञान दूर होऊन अष्टसात्विक भाव निर्माण झाले व ब्रह्म साक्षात्कार झाला. बद्रिकाश्रमात सर्वजण आल्यावर अग्नी जालंधराला म्हणाला, दत्तगुरूंनी तुला दिलेली विद्या व सिद्धी तू याला द्यावी. असे म्हणून अग्नी तिथून निघाला. अग्नी गेल्यावर जालंधर कानिफाला विद्यादान करू लागला. बद्रीनाथ स्वतः त्या शिक्षणावर लक्ष ठेवीत चित्तस्वरूपाने 6 महिने तिथेच राहिले. संजीवनी विद्या व वाताकर्षण विद्या वगळता बाकी सर्व अस्त्रमंत्र कानिफाला शिकविले. संजीवनी विद्या व वाताकर्षण विद्या या 2 अस्त्रांचा योग्य उपयोग करण्याचा विवेक कानिफ दाखविल की नाही याची शंका होती. म्हणून ही 2 अस्त्र जालंधराने कानिफनाथांना दिली नाही. शंकराच्या सांगण्यावरून मात्र मग त्याने अस्त्रविद्येच्या सर्व स्वर्ग, पाताळ स्थित देवतांना आवाहन करून त्यांच्याकडून कानिफाला वरदाने मिळवून दिली. साबरी विद्येतील मंत्र सिद्ध करू असे वचनही त्यांनी कानिफाला दिले. नंतर सर्व देवता आपापल्या ठिकाणी निजस्थानी गेल्या. हरिहर जालंधर व कानिफ बद्रिकाश्रमात 4 दिवस आणखीन राहिले. फलश्रुती या 12व्या अध्यायाच्या पठणाने देवतांचा कोप दूर होऊन सर्व देवता अनुग्रह करतील. श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्तस.